त्या जंगलामधील साधू संतांनी एक शाप दिला होता. त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या शक्तीचा गर्व झालेला आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही आम्हाला इतका त्रास देताय तुमच्या शक्तीचा वापर करून, तर तुमची शक्ती जी आहे याचा तुम्हाला विसर पडेल म्हटलं, किंवा ती शक्ती आहे हेच तुम्हाला समजणार नाही. पण जर कोणी तुम्हाला आठवण करून दिली की बाबा तुझ्यामध्ये एवढी शक्ती आहे, तर मात्र म्हणे मग तुम्हाला त्या शक्तीचा वापर करता येईल. आणि मग हनुमान महाराज जेव्हा लंकेवरती प्रभू रामचंद्र यांच्या आज्ञेनुसार सीतामातेचा शोध घेण्यासाठी जातात, त्याच्यापूर्वी रामेश्वरममध्ये एक घटना घडते. सर्वांना माहिती आहे घटना, की हनुमान महाराज जे आहेत, त्या हनुमान महाराज आणि अंगद आहेत, जांबवान आहेत, अनेक महान महान रती महारथी त्या ठिकाणी उभा आहेत समुद्राच्या कडेला. आणि त्यावेळेला कुणी म्हणतो की मी 100 योजन जाऊ शकतो. मग 100 योजन म्हणजे समुद्राच्या मध्यापर्यंत जाऊ शकतो, शेवटपर्यंत मी नाही जाऊ शकत. कोणी म्हणतो की मी शेवटपर्यंत लंकेपर्यंत जाऊ शकतो, परंतु माघारी नाही येऊ शकत, माझ्याकडे एवढी शक्ती नाही आहे. अशी चर्चा चालू आहे, सगळ्या वानर सेनेमध्ये ही चर्चा चालू आहे. प्रभू रामचंद्रांनी तर सांगितलंय की माघारी यायचं नाही तुम्ही, जोपर्यंत सीतेचा शोध लागत नाही. आणि मग त्यावेळेला त्यामध्ये असणारे एक सर्वात वयोवृद्ध व्यक्ती, ज्ञानवृद्ध व्यक्ती, त्यांचं नाव होतं जांबवान महाराज. हे जांबवान महाराज काय करतात, त्यांना त्याची जाणीव करून देतात. जांबवान महाराजांना माहिती आहे की हनुमंतांच्या अंगामध्ये किती शक्ती आहे, आणि हे कार्य फक्त हनुमान महाराजच करू शकतात, हे जांबवानांना माहिती आहे. आणि मग जांबवान महाराज हनुमंतांच्या जवळ जातात. हनुमानजी शांतच उभे आहेत, कुणालाच काही बोलत नाही, सगळ्यांची चर्चा ऐकतायत. आणि त्यावेळेला जांबवान महाराज म्हणतात, मारुती राया, तुमच्याकडे एवढी शक्ती आहे की तुम्ही लंकेपर्यंत जाऊ पण शकता, सीतेचा शोध घेऊ पण शकता, आणि लंकेतून माघारी पुन्हा इकडे येऊ शकता रामेश्वरमला. तुम्ही एवढी शक्ती तुमच्यामध्ये आहे. आणि हे सांगण्यासाठी मारुती रायांकडे शक्ती होती, परंतु त्याची जाणीव करून देण्यासाठी जांबवणासारख्या गुरूंची आवश्यकता होती, हे मला तुम्हाला सांगायचं. म्हणून संमेलनं जी आपण घेतो, किंवा कदाचित लोकांना असं वाटू शकतं की बाबा ही करण्याची आवश्यकता आहे का, प्रमोशन, हे हिंदू संमेलनं भरवण्याची आवश्यकता आहे का, एकत्र येण्याची आवश्यकता आहे का? हो आहे. जेव्हा आपण अशी संमेलनं घेतो त्यावेळेला शक्ती सर्वांकडे आहे, भावना सर्वांच्या हृदयामध्ये आहे, सर्वांना ते समजतंय. परंतु ज्या वेळेला अशा काही संस्था, ऑर्गनायझेशन एकत्र येतात आणि ते जेव्हा कार्य करतात की बाबांनो आपल्याला जागं व्हायचं आहे आणि हे आपल्याला कार्य करायचं आहे, आपल्यामध्ये एवढी शक्ती आहे, हे जेव्हा समजतं ना, त्यावेळेला तो समाज जागा होतो. आणि म्हणून अशा संमेलनाची आवश्यकता आहे, ही संमेलनं व्हायला पाहिजेत. आणि प्रत्येक वेळेला मग असे काहीतरी वरिष्ठ लोक बोलवून, साधू संत बोलवून, गुरुवर्य बोलवून, त्यांच्या माध्यमामधून थोडंसं हे कान टोचणी करावी लागते आपल्याच लोकांची. म्हणून तुकाराम महाराज पण म्हणतात, निरंतर मज जागविती, शिकविती, सांभाळीती. जाग करायचं हलवून, उठा उठा सकळीक, सगळे उठा, जागे व्हा. निरंतर मज जागविती, शिकविती, आणि मला शिकवतात सुद्धा काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. आणि एवढ्यावरच नाही, मला सांभाळून पण घेतात. अशा प्रकारे हे जागवायचं काम, शिकवायचं काम आणि काम अशा काही संस्था करत असतात. तर सरांनी इतकं सुंदर विवेचन केलं, तुम्ही ऐकलंच. हे जे 5 तत्व सांगितली, ही 5 तत्व भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेली आहेत, श्रीकृष्णाने सांगितलेली आहेत. तर ते मी नंतर सांगेनच तुम्हाला. पण माझा दुसरा मुद्दा असा आहे की आपण जेव्हा हे संमेलन भरवतोय, सुरुवातच अशी आहे की हिंदू संमेलन, सर्वप्रथम हे माहीत करून घ्यायला पाहिजे की हिंदू कुणाला म्हटलं जातं, सनातन कुणाला म्हटलं जातं. हे सनातन हिंदू, सनातन हा एक शब्द आहे, याचा अर्थ असा आहे शाश्वत. असे धर्म जे आहे ते धर्म या जगाच्या पाठीवरती एकच धर्म आहे. तुमच्या माहितीसाठी एक जे काही आता आपण ऐकतोय
परंपरा, पंथ असं म्हणू शकता तुम्ही. हे साधारणपणे 3000 वर्षापूर्वी असं काही नव्हतं. हे 3000 वर्षानंतर उदयाला आलेले आणि नष्ट पावलेले असे काही पंथ धर्म असू शकतात. पण सनातन जे आहे, सनातन धर्माचा आदी नाही, अंत नाही, ते शाश्वत काळासाठी आहे. त्याचं नावच सनातन आहे. आणि हा धर्म कधी उदयाला आला, तुम्हाला जरी कोणी विचारलं की सनातन हे कुठून उदयाला आलं, तर याचं काही आदी अंतच नाहीये. रामायण कधी झालं? रामायण झालं त्रेतायुगामध्ये. प्रभू श्रीकृष्ण कधी आले? द्वापार युगामध्ये. मग आता ह्या 3000 वर्षाच्या पलीकडे तुम्ही जा, 4000 वर्ष, 5000 वर्ष, 5500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. भगवद्गीता सांगितली अर्जुनाला भगवंतानी. आणि त्याच्यापूर्वी मग त्रेतायुग. आता एवढा वेळ तर माझ्याकडे नाहीये, पण हा कालखंड मी सांगू शकतो. लाखो वर्ष झाले प्रभू रामचंद्र येऊन, फक्त हजारो किंवा 10,000 वर्ष नाही झालेले, लाखो वर्ष झालेले आहेत. एवढा मोठा आमचा इतिहास आहे, याचा आदी अंत शोधणं सुद्धा कठीण आहे. आणि म्हणून हा जो धर्म आहे हा शाश्वत आहे. हा नवीन निर्माण झालेला धर्म नाहीये. हा कोणासाठी आहे? हा फक्त भारतीयांसाठी नाही. आता त्याला आपण भारत म्हणतो सध्याला. हा पूर्ण जगासाठी असणारा धर्म आहे. आणि म्हणून याचा प्रत्यय पसायदानामध्ये येतो. जर ज्ञानदेवांना जर पसायदान मागायचं होतं, भारतासाठी मागितलं असतं. हे जे पसायदान आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. हे जग जरी सगळं आलं, जसं शास्त्रामध्ये वसुदेव कुटुंबकम, तर हे सगळं जग जरी आमच्याकडे आलं तर आम्ही स्वीकार करायला तयार आहे. हे एक मोठं कुटुंब आहे आणि भगवंताचं कुटुंब आहे, अशी भावना या धर्माची आहे आमच्या. या धर्मामध्ये एकतर पहिली गोष्ट हा शाश्वत आहे. दुसरी गोष्ट, या धर्मामध्ये दुसऱ्यांना त्रास देण्याची कोणतीही भूमिका नाही. पर दुःखी दुःखी, पर सुखी सुखी, हा सिद्धांत या धर्माचा आहे. आणि त्यामुळे हा जो धर्म आहे ह्या जगाच्या कल्याणासाठी आहे. हा केवळ भारताच्या कल्याणासाठी नाही आहे. जेव्हा हे आमचे हरे कृष्ण आंदोलन आहे, याचे जे प्रवर्तक आहेत, संस्थापक आहेत, स्वामी प्रभुपाद महाराज, यांच्या गुरूंचा आदेश होता की तुम्ही विदेशामध्ये जावा. मग त्यांना पण असाच प्रश्न पडलेला की हे आपला धर्म, हे शास्त्र, गीता, भागवत कोण वाचणार, कोण ऐकणार? पण गुरूंचा आदेश होता म्हणून ते गेले. आणि जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा ते हजारो लोक, विदेशी लोक सुद्धा आकर्षित झाले नाहीत. नुसते फक्त गंध लावलाय, धोतर घातलंय असं नाही, तर त्यांनी हृदयापासून ते स्वीकार केलं. ते सुद्धा त्यांनी आपल्या धर्माला स्वीकार केलं, कारण त्या लोकांना सगळी सुख त्यांच्या पायावरती लोळण घेत आहेत. परंतु ज्याला सुख म्हणतात, शांती म्हणतात, या गोष्टी त्यांनी अनुभवल्या नव्हत्या. आणि त्यामुळे जेव्हा हे प्रभुपाद महाराज तिथं पोहोचले त्यावेळेला त्या लोकांनी तात्काळ स्वीकार केलं. आणि ते लोक आपल्या या धर्मामध्ये आले आणि भगवंताचं नामस्मरण करू लागले, भगवद्गीता, भागवत वाचू लागले. मला सांगायचं आहे की गरज आहे, अशा व्यक्तींची गरज आहे की हा धर्म वाढवण्यासाठी, या धर्माचा प्रचार जगाच्या पाठीवर करण्यासाठी. कारण आपण जर हा प्रचार नाही केला, बघा, जेव्हा आईच्या गर्भातनं आपण बाहेर आलो ना, त्यावेळेला आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. जशी मुलगा जन्माला येतो आईच्या पोटातून, तर त्याची जबाबदारी आहे की जसं आई वडिलांनी तुम्हाला सांभाळलेलं आहे, तर आई वडिलांचं पण तुम्ही पालनपोषण केलं पाहिजे. ही एक नैतिक जबाबदारी आहे प्रत्येकाची. मग त्याच्यावरती जसं पारिवारिक कुटुंबाच्या जबाबदाऱ्या येतात, त्याचप्रमाणे त्याच्याकडे काही सामाजिक जबाबदाऱ्या सुद्धा असतात. समाजाचा तो काही हिस्सा लागतो म्हणल्यानंतर सामाजिक कर्तव्य पण त्यांनी पार पाडायला पाहिजे. मग ही सामाजिक कर्तव्य काय आहेत, भगवद्गीतेमध्ये वाचायला पाहिजे. परंतु झाला असा विषय, एकच मुद्दा मी क्लिअर करणार आहे आजच्या या प्रवचनामध्ये. विषय असा आहे की काही तथाकथित लोकांनी, आम्ही बोलत नाही, आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही, त्यामुळे काही तथाकथित लोकांनी एक नकारात्मक विचार समाजामध्ये पसरवायला सुरू केलं. जे काही आततायी आहेत, आक्रमक आहेत, त्या लोकांनी आपल्याच भूमीमध्ये येऊन आपल्याच विरोधामध्ये, आपल्याच संस्कृतीबद्दल विष पेरण्याचं काम केलं. उदाहरणार्थ, जेव्हा आम्ही भगवद्गीता वितरण करतो त्याला बरेच लोक आम्हाला भेटतात. हो महाराज, काय म्हणे तुम्ही गीता घेऊन आला, गीता वगैरे काय आम्हाला नको. का नको? नाही म्हणे, ते गीता म्हणजे महाभारत ना, ते महाभारत म्हणजे युद्ध ना, युद्ध ते युद्ध, मग ते गीता घेतली तर आमच्या घरात पण युद्ध लागेल म्हणे. हे कोणी सांगितलं या लोकांना? ज्या वेळेला इंग्रज आले, त्यांनी अभ्यास केला,
जर भारतावर राज्य करायचं असेल तर पहिल्यांदा या लोकांच्या संस्कृतीवरती घाला घातला पाहिजे. आणि म्हणून ही संस्कृती कशावर आधारलेली आहे तर गीता भागवतावर आधारलेली आहे. म्हणून त्यांनी त्याचा अभ्यास केला, त्या महाभारताचा अभ्यास केला आणि महाभारताचा अभ्यास करून या लोकांनी त्याच्याबद्दल आपल्याच लोकांना हाती घेतलं, त्यांना पैसे दिले आणि असा नकारात्मक विचार पसरवायला लावला समाजामध्ये. काय हे गीता घेतली तर म्हणे घरात भांडण लागेल. मग आपल्यापैकी एक कोणतरी पाहिजे होता हे सांगायला त्यावेळेला की नाही नाही हे असत्य आहे, पण आपला कोणी पुढे नाही आला. भगवद्गीता जेव्हा उघडली जाते त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण पहिल्या अध्यायामध्ये काहीच बोलत नाही. अर्जुन बोलतो. अर्जुन म्हणतो की भांडण करायचं आहे. भगवंत म्हणतात की तुला युद्ध करायचं आहे. जेव्हा तो रथ घेऊन आले आणि सगळ्या दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला त्यावेळेला जो अर्जुन म्हणतो भगवंता ते गांडीव धनुष्य खाली टाकला अर्जुनाने, मला नाही युद्ध करायचं आहे. का नाही करायचं तुला युद्ध? अहो माझाच भाऊ आहे, माझेच वडीलधारी मंडळी पुढे उभा आहेत, हे माझे गुरु आहेत पुढे द्रोणाचार्य, मी काय युद्ध करू यांच्याबरोबर? मी काय करतो हे सगळे कपडे काढतो राजाचे आणि मी वनवासी कपडे घालतो, संन्यासाचे कपडे घालतो आणि जंगलामध्ये निघून जातो, हे अर्जुनाचं म्हणणं आहे. आणि मग त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण दुसरा अध्याय उघडा गीतेचा त्याच्यामध्ये अर्जुन असा वागतोय बघितल्यानंतर भगवंताला एवढा राग आला. भगवंत म्हणले तुझ्या धर्माचं पालन तू कर, तू क्षत्रिय आहेस तर राजा बन आणि प्रजेचं कल्याण कर, हे तुझं कार्य आहे म्हटले. असं पळून कुठे चाललास? म्हणून भगवंतानी त्या अर्जुनाला शिवी दिली. काय म्हणले? तू नपुंसक आहेस का? अर्जुनाला भगवंत म्हटले. आणि म्हटले उठ, म्हणले उत्तिष्ठा परंतापा, उठ म्हटले, धनुष्यबाण हातामध्ये घे म्हणले आणि युद्ध कर म्हटले. अशा वल्गणा करणं तुला शोभत नाही म्हटले. काय शिकवलं भगवंतानी? धर्माचं रक्षण करण्यासाठी, समाजाचं कल्याण करण्यासाठी तुला युद्ध करायला भगवंताने शिकवलं. आणि लोक म्हणतात की काय अहो गीता वाचली म्हणजे काय होईल, आमच्या मुलाने आमचा मुलगा महाराज बनेल, बाबा बनेल, कुठतरी जंगलात निघून जाईल, असंही काही मनामध्ये भरवले लोकांच्या. कोणी भरवलं? सांगण्याचा उद्देश आहे की नकारात्मक विचार पसरवणारे लोक भरपूर आहेत, जे आतताई आहेत, आक्रमक लोक आहेत. त्यासाठी अशा संस्था पाहिजेत की ज्या या विचाराचं खंडन मंडन करतील आणि मग असं काही संमेलनं होतील आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील. हे असं नाही, हे असं आहे. आणि म्हणून संतांची पण गरज आहे. जेव्हा जेव्हा हे संत मंडळी आले, संतांनी काय काम केलं? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आले तेव्हाही काही वेगळी परिस्थिती नव्हती. आता जी परिस्थिती आहे याच्यापेक्षा भयानक परिस्थिती होती मंडळीनं. आणि त्यावेळेला या संतांच्या मार्गदर्शनाखालीच छत्रपतींनी हे सगळं कार्य केलेलं आहे समाजामध्ये. आणि म्हणून हे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ म्हणजे या धर्माचा आधार आहे. धर्म कोण शिकवतं? धर्म कशाला म्हणायचं? हे सगळं कोण सांगणार आम्हाला? गुरु, साधू आणि शास्त्र. हे जे गुरु असतात, संत असतात आणि हे जे शास्त्र असतं हे आम्हाला शिकवत असतं. परंतु त्या गुरूंच्या बद्दल पण समाजामध्ये काहीतरी निगेटिव्ह, नकारात्मक पसरवायचं. बरेच काही भोंदू बाबा गुरु बनलेले आहेत समाजामध्ये. तुम्ही आज न्यूजमध्ये ऐकतायच. मग त्यांच्याबद्दल मग तसं म्हटलं की एक वेगळा आवाज उठवायचा समाजामध्ये. काय काय ते महाराज लोक सगळे सारखेच हो, असा एक नकारात्मक विचार पसरवायचा समाजामध्ये. आणि मग काय होतं? मग आम्ही म्हणतो एखाद्या घरामध्ये जर एखादा बेवडा असेल, दारू पिणारा व्यक्ती असेल, तुम्ही सगळ्या खानदानाला बेवडं म्हणता का हो? नाही ना. मग एखादा साधू असा बोगस निघाला म्हणून तुम्ही त्या सर्वांनाच नावं ठेवतात. आणि नावं ठेवणारे आमचे हिंदू असतात. बाहेर त्याची काय हिंमत आहे नावं ठेवायची? नावं ठेवणारे आमचेच आहेत लोक. आणि म्हणून आमचाच पाय आम्ही ओढतोय. थोडंसं कडक आहे पण समजून घ्या, हे आपल्यासाठीच आहे. कारण जेव्हा ह्याच्या गोष्टी आहेत, कधी कधी काय ते सिनेमा निघतात ना, कुठला ते पिक्चर निघाला मध्ये, याच्यामध्ये देवी देवतांचा अपमान त्याच्यामध्ये केलेला आहे. काय नाव त्याचं? ओ माय गॉड. ओ माय गॉड. ते पिक्चर असं सर आम्ही कॉलेजला असताना पाहिला. पण जेव्हा आम्ही अभ्यास केल्यानंतर मला समजलं की अरे ही अवहेलना होतीये आपल्या धर्माची. तोपर्यंत नाही कळालो. म्हणजे ज्ञानाची कमतरता आमच्याकडे आहे. आमच्या देवी देवतांचा, महात्म्यांचा धडधडीत अपमान होतोय, परंतु काय त्याच्याबद्दल काही कुणी आवाज उठवत नाही, काय नाही.
करोडो रुपये ते लोक कमवतात आणि निघून जातात, आणि आम्ही त्यांना आमचे आदर्श मानतो. म्हणून अशा अनेक घटना आहेत. हे काही फक्त भारतात घडले असं नाही, जगाच्या पाठीवर सुद्धा फसवणूक झालेली आहे. एक डार्विन सारखा माणूस येतो आणि काय म्हणतो, आम्ही माकडापासून आलो म्हणे, माकडापासून आलो. आणि आमच्या शाळांमध्ये पण हे शिकवलं जातं. मी शिकलो शाळेमध्ये, हे शिकवलं गेलं सगळं की आम्ही माकडापासून आलो म्हणून. मग गीता तर बोलत नाही आम्ही माकडापासून आलो म्हणून, भागवत नाही बोलत आम्ही माकडापासून आलो म्हणून. विठुमा झाले कुरबाळा, संगे गोपाळांचा मेळा, विठुमा झाले कुरबाळा. आम्ही या पांडुरंगाची लेकरं हे आम्हाला शिकवलं पाहिजे. पण आम्हाला कोणीतरी बाहेरचा व्यक्ती येतो आणि तो म्हणतो की तुम्ही माकडाची औलाद आहे. मग कसं समजायचं? आम्ही स्वीकार केलं, जगाने स्वीकार केलं की हम बंदर की औलाद है. जगाने स्वीकार केलं, त्याच्यावर लोकांनी PhD केल्या, नोबेल प्राइज मिळवलं, आणि नंतर रशियाने सिद्ध केलं की, अनेक वैज्ञानिकांनी सिद्ध केलं की आम्ही माकडापासून नाही आलो. कारण हे सगळं अनुमान लावलं होतं डार्विनने, त्याचा ग्रंथ आहे ते लिहिलेला. मग अशा प्रकारे आमच्याकडे ज्ञान नसेल, आम्ही आमचे ग्रंथ नाही वाचले, तर मग काय होईल? लोक येतील, कुणी पण येईल आणि आमच्या मनामध्ये असं काहीतरी भरवेल. म्हणून आमच्या धर्माचे ग्रंथ, आमचा धर्माचं तत्वज्ञान हे आम्हाला माहीत पाहिजे, याचा अभ्यास आम्हाला पाहिजे, आणि याच्यासाठी मंदिरांची आवश्यकता आहे, सत्संगाची आवश्यकता आहे. म्हणून आपण हे ज्या काही गोष्टी आहेत, बरेच लोक अजून समाजामध्ये उठलेले आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन याच्यामध्ये पण आहे. मी तुम्हाला अंधश्रद्धा काय ते सांगतो. आपला विषय काय चालू आहे आपल्या लक्षात आहे ना सर्वांच्या? नकारात्मक विचार समाजामध्ये कसा पसरवला जातो. बरेच लोक उठतात की अंधश्रद्धा निर्मूलनच्या नावाखाली मग आपल्याच धर्माला नावं ठेवायचे, आणि लोक कोण आहेत? हे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे आपलेच आहेत. 100 वर्षापूर्वी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ॲड येत होती एक TV ला, काय रेडिओला पण, ते कोलगेटची ॲड यायची, कोलगेटची. त्या कोलगेटच्या ॲडमध्ये सांगितलं जायचं की नमक विरहित कोलगेट, नमक विरहित कोलगेट. तीच कोलगेट म्हणजे त्याच्यामध्ये मीठ नाही असं त्या कोलगेट कंपनीचं म्हणणं होतं. पण तीच कोलगेट कंपनी आता काय म्हणते टीव्हीला ॲडव्हर्टाईज, क्या आपकी टूथपेस्ट में नमक है? तीच कंपनी विचारते. आणि त्यांच्यावर आम्ही श्रद्धा ठेवली डोळे झाकून, त्याला म्हणायचं अंधश्रद्धा. म्हणजे ह्या अंधश्रद्धेबद्दल कुणीच बोलत नाहीये. हे उदाहरण एक दिले मी, असे मी 1000 उदाहरणं देऊ शकतो तुम्हाला. याच्याबद्दल कुणीच बोलत नाही, अंधश्रद्धेबद्दल. पण थोडंसं काय झालं इकडं तिकडं की मग कुठल्या तर महाराजाला पकडायचं, कुठल्या तर धर्मावर बोलायचं, कुठल्या तर देवावर बोलायचं. अशा प्रकारे हे आपलेच लोक आहेत. आणि हे का बळावलेत लोक आपले? कारण अशा ऑर्गनायझेशनची पण कमी आहे. आज मला फार तसं आनंद आहे की आपण इथे मोठ्या संख्येने तसं आला आहे, पण फारही मोठ्या संख्येने नाही आला. थोडं दुःखही वाटते मला आज, कारण आपण भारतामध्ये जन्माला आलो आहे, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहे, पंढरपूरच्या शेजारी आहे, पण पाहिजे तेवढी संख्या नाही. याचं दुःख मला तर आहेच. आणि म्हणून आपण कुठंतरी याचा अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला वाटतं काय असं काय अभ्यास करायला पाहिजे? ह्या तत्वाचा आपण कुठेतरी अभ्यास करायला पाहिजे. हे का असं होतंय? कुणीतरी मग ते पुस्तकामध्ये शिकवायचं. हे शाळा सरांनी एक मुद्दा मांडला की सुरुवातीपासून ते असा एक व्यक्ती आला की त्या इंग्रजांनी असं केलं की ते जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्येच बदल काय केला. अभ्यासक्रमामध्ये काय बदल केला? कोणाचा मुघलांचा इतिहास सांगितला, कोणाचा बाकीचा इतिहास सांगितला. हे असं झालं तसं झालं, सण सणावळे आम्ही सगळं तोंडपाठ केलं, MPSC UPSC दिली, आमची पोरं कलेक्टर झाली. पण हे जे आहे कितपत खरं आहे? शास्त्र कधीच खोटं बोलत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला या आपल्या धर्माचं ज्ञान असायला पाहिजे. या जगामध्ये एकही असा रिसर्च, एकही असा शोध नाही की जो शास्त्रामध्ये नाही. सगळे वैज्ञानिक शोध आपल्याकडे आहेत, होते. हा शून्य जगाला दिला, कोणी दिला? भारतानेच दिला की. जगाकडे शून्य पण नव्हता, शून्य सुद्धा आपलाच आहे. आणि म्हणून ही भारतभूमी श्रेष्ठ आहे. भगवंतानी जेव्हा प्रकट व्हायचं ठरवलं तेव्हा केवळ भारताचीच निवड केली. या भारताला भारत माता संबोधलं जातं. तुम्ही असा कधी शब्द ऐकलाय का हो? अमेरिकन माता, चायनीज माता, जापनीज माता ऐकलंय का कधी तुम्ही? म्हणून भारत श्रेष्ठ आहे.
या भारतामध्ये भगवंत प्रकट झाले, या भारतामध्ये संत प्रकट झाले आणि या जगाला दिशा देण्यासाठी पूर्वी पण भारत होता, आजही भारत आहे आणि इथून पुढे सुद्धा केवळ भारतच या जगाला दिशा देणार आहे. कारण भारत या शब्दामध्येच आहे. भारत जो प्रकाशाकडे आपला आरूढ होतो, प्रकाशाकडे घेऊन जातो. आणि बाकीचे जे देश आहेत जगामध्ये हे प्रकाशाकडे घेऊन नाही चाललेले आहे. तुम्ही पाहताय कुत्र्या मांजरासारखं हे लोक आज भांडण करताय. तेलासाठी भांडणं, याच्यासाठी भांडणं, कुत्र्या मांजरासारखी भांडणं चालू आहे. याचं सुद्धा उत्तर केवळ आणि केवळ आमच्या धर्मामध्ये आहे, भारताकडे आहे. कुणाकडे याचं उत्तर नाहीये. आणि म्हणून हे जे जगामध्ये काही चाललेलं आहे, कधी कधी ते काय टीम बनवतात, काय युनेस्को, अनेक धर्माचे झेंडे लावले जातात, देशाचे झेंडे लावले जातात. आणि मग जेव्हा वेळ येते तेव्हा काय होतं, त्यांच्यामध्ये भांडणं होतात. शांती प्रस्थापित करण्यासाठी सगळे देश एकत्र येतात आणि परत वेळ आली त्यांच्यामध्येच भांडणं होतात. आमच्या धर्माची शिकवण अशी नाही आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी विकृती पसरवलेली आहे कुणीतरी समाजामध्ये, ही विकृती आम्हाला नष्ट करायची आहे. आणि आमची जी संस्कार आहेत, आमच्या ज्या गोष्टी आहेत, या पुन्हा पुन्हा अशी संमेलनं भरून लोकांच्या मनावर आम्हाला कोरायचं आहे. बघा किती विकृती आहे समाजामध्ये. शाळा कॉलेजांचा विकास म्हणजे फक्त विकास नाही आहे. हे रस्ते निर्माण झाले, मोठी मोठी हॉस्पिटल झाले म्हणजे काय समाज सुखी होईल असं नाही. हा समाज सुखी करायचा असेल तर धर्माची आवश्यकता आहे. जेवणामध्ये मीठ नसेल तर जेवण जाणारच नाही मंडळी. तसं जर जीवनामध्ये धर्म नसेल तर ते बेचव आहे, जीवन बेचव आहे, सुखी कधी होणार नाही. हे काय ते कुठली फाईल ओपन झाली मध्ये, एप्स्टीन फाईल ओपन झाली. मी असं ऐकलं, मला काही जास्त न्यूजचं नॉलेज नाही आहे, पण मी असं ऐकलं की 5-6 वर्षाच्या मुलांचं कवळं मांसही खाल्लं जातं तिकडे. असं ऐकलं. अहो आमची संस्कृती काय शिकवते, आमचा धर्म काय शिकवतो, त्या 5-6 वर्षांच्या मुलींचं, ज्याला कुमारिका म्हटलं जातं, त्याच्यासाठी एक दिवस ठेवलाय आमच्या संस्कृतीमध्ये. त्याचं नाव आहे कन्या पूजन दिवस. इकडे आम्ही या कन्यांचं पूजन करतोय आणि असे काही देश आहेत की तिकडे त्या मुलींचं मांस खाल्लं जातंय, त्यांचा भोग घेतला जातोय. आणि म्हणून मी म्हटलं की जगाला फक्त भारतच दिशा देऊ शकतो, आमचा धर्मच दिशा देऊ शकतो. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की याच्यामध्ये आता लव जिहाद सारखी प्रकरणं आहेत किंवा काय लिव्ह इन रिलेशनशिप आहे. हे आमच्या संस्कृतीचं नाही हो. आणि मग जेवढ्या गोष्टी आमच्या संस्कृतीच्या विरोधात दिसतात ना, त्यांनी जगामध्ये आकांत तांडवच माजवलेला आहे. कुठला देश सुखी आहे मला सांगा आज? या जगामध्ये आजही विचार केला तर सर्वात सुखी देश केवळ या घडीला म्हणतोय मी, या घडीला सुद्धा भारतच आहे. कारण भारत हा धर्माचं रक्षण करतो आणि धर्म मग आपलं रक्षण करतो. आजही साधू संत आहेत, आजही महान महान लोक आपल्याकडे आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचं जेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं, त्यावेळेला जसं आमच्या सरांनी सांगितलं की कशी सुरुवात झाली या संघाची, अशीच काही छोटीशी सुरुवात त्या मावळ खोऱ्यामध्ये छत्रपतींनी केली. एक 10-12 सवंगडी गोळा केले, महादेवाच्या मंदिरामध्ये गेले आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी शपथ घेतली स्वराज्याची. नाव काय दिलं? हिंदवी स्वराज्य. कुठून आलं हे ज्ञान? हे बाळ कडू पाजलेलं आहे जिजाऊंनी. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. श्री म्हणजे कोण? भगवंत. या भगवंताची इच्छा आहे की हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. म्हणून त्यांनी त्या हिंदवी स्वराज्याचा पाया कसा घातला हा सगळा अभ्यास तुम्हाला माहिती आहे, मी रिपीट करत नाही. परंतु यातनं हे शिकायचं आहे आम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं त्या काळामध्ये तेच कार्य तुम्हाला आणि मला करायचं आहे, सर्वांना आपल्याला करायचं आहे. पुन्हा या धर्माला झोपलेले आहे त्यांना जागं करायचं आहे, पुन्हा त्यांना शिकवायचं आहे, त्यांना सांभाळायचं आहे. या गोष्टी तुम्हाला आणि आम्हाला करायच्या आहेत. आणि साधू संतांचं कार्य पण हेच आहे. हे पण लोकांना शिकवलं पाहिजे त्यांनी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. असं शाळा कॉलेजामध्ये काही लोकांनी केलेलं आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आलेल्या आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आमच्या मुलांना शिकवलं जातं की काय हातात काय घालायचं नाही, मुलींनी पण काय बांगड्या घालायच्या नाहीत, पायात पैंजण घालायचं नाही. मी तर मग एक कुठं चाललंय याची काही वैज्ञानिक पुरावे आहेत. विषय आपला तो नाही, इथे पण मी सांगणार नाही, पण सांगतो
की हातात आणि पायात का घालायचं याचं वैज्ञानिक कारण मी तुम्हाला देऊ शकतो, सायंटिफिक रिझन देऊ शकतो. हे काही असतं थोतांड नाही आमचा धर्म की काय सांगितलं कशासाठी घालायचं काय घालायचं. हे सगळ्या गोष्टीचं वैज्ञानिक कारण आहे, परंतु काही लोकांनी या आत्ताही लोकांनी बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एकदा एक शाळेमध्ये काही गाणं आहे, एक इंग्रजीमध्ये शिकवलं जातं, जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा हा, असं काही शिकवलं. आम्ही शिकलो लहानपणी. मला सांगा याच्यातून काय निष्पन्न झालं? तेच तुम्ही भागवत उघडा, भगवद्गीता उघडा, त्याच्यामध्ये पण हे गाणं आहे. ते गाणं तुम्ही मुलांना शिकवा. भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठी खेळायला जातात आणि तिकडे माती खातात. भगवंत माती खातात यमुनेची, आणि त्यावेळेला मैया बलराम पकडतो आणि म्हणतो मैया 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 आज कन्हैयाने माती खाल्ली म्हणे. कन्हैयाने माती खाल्ली. रोज मी याला पकडायचा प्रयत्न करतो पण घावत नाही. आज याला रंगे हात पकडलाय, त्याला घेऊन आले. श्रीकृष्णाला घेऊन आले. घेऊन आल्यानंतर यशोदा मातेने काय केलं, म्हणले कन्हैया तोंड उघड म्हणलं. तोंड उघड म्हणल्यानंतर भगवंतांनी तोंड उघडलं. तोंड उघडल्यानंतर आतमध्ये भगवंताला यशोदा मातेला माती दिसली नाही. आतमध्ये दिसलं ते एक ब्रह्मांड. एक ब्रह्मांड दिसलं. त्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी 14 लोक दिसले. त्याच्यामध्ये एक पृथ्वी दिसली. त्या पृथ्वीमध्ये गोकुळ दिसलं. त्या गोकुळमध्ये एक नंदबाबांचं अंगण दिसलं. त्या अंगणामध्ये पुन्हा एक यशोदा दिसली. पुन्हा एक छोटा कृष्ण दिसला. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक आ वाचलेला कृष्ण दिसला. त्याच्यामध्ये तोंडामध्ये बघत आहे. हे सगळं बघून चक्कर आली यशोदा मातेला. तिला काहीच कळालं नाही. याच्यावर एक गाणं तयार केलं. मला आठवलं काय, हे सांगू शकतो ना आपल्या लहान मुलांना आपण एक आता. हे असलं बाहेरचं काहीतरी सांगण्यापेक्षा, जॉनी जॉनी सांगण्यापेक्षा, कृष्णा कृष्णा यस मैया, इटिंग सॉइल नो मैया, ओपन युअर माउथ हा हा नाही. ह्याचा काहीतरी रिझल्ट आहे. काय, जेव्हा भगवंतांनी तोंड उघडलं त्याला आत ब्रह्मांड दिसलं. याच्यावरून हे सिद्ध होतं अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक हा श्रीकृष्ण आहे. ह्याचा निष्कर्ष निघाला याचा. पण ते हा मधून काय निष्कर्ष निघाला? हे असलं काहीतरी शाळा कॉलेजामध्ये शिकवायचं आणि मग हे धर्माचं प्रशिक्षण आहे ना, हे खरं नैतिकता शिकवतं, आयुष्यामध्ये कसं जगायचं हे शिकवतं. आणि म्हणून आपल्या धर्माचं पालन केल्यामुळे आयुष्यामध्ये कधीही दुःख येत नाही मंडळीनं. परधर्म भयावह असं शास्त्रामध्ये म्हटलंय. हा परधर्म नेहमी भीतीदायकच असतो. आणि म्हणून स्वतःच्या धर्माचं पालन करावं. आणि आमच्या संतांनी आचार्यांनी जे काही नियम घालून दिलेले आहेत, गीता भागवतामध्ये जे सांगितलेलं आहे, याचं तंतोतंत आम्ही जर पालन केलं तर आम्हाला कुणीही घाबरवू शकत नाही. आम्हाला कधीही कुणी दुःखामध्ये लोटू शकत नाही. आमचा धर्मच जगाच्या कल्याणासाठी बनलेला आहे. मग त्यामुळे माझा वेळ झालेला आहे, थांबायला तर पाहिजे मला. 2 मिनटं घेतो अजून. बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की लोकांना, मग हिंदू राष्ट्र काय आहे, हिंदू राष्ट्राची आवश्यकता आहे का? हा एक प्रश्न तुमच्याही मनामध्ये असेल. हे हिंदू राष्ट्र जे आहे हे झाल्यानंतर काय होईल? मी तर म्हणतो की हिंदू राष्ट्र नाही म्हणायचं. जर अजून संधी भेटली तर हे विश्वाला पूर्ण हिंदुत्व द्यायला पाहिजे आपण, कारण ज्ञानदेवांची तशी इच्छा आहे. हे विश्वालाच पूर्ण हिंदुत्व द्यायचं आहे, कारण त्याशिवाय सुखच नाही आहे. आणि म्हणून हिंदू राष्ट्र जर झालं तर एक गोष्ट होऊ शकते, आमची मंदिरं सुरक्षित राहतील. बरोबर आहे का? पुन्हा हे राम मंदिर पाडलं जाणार नाही. जर हिंदू राष्ट्र म्हणजे कुणाला घाबरवण्यासाठी नाही, कुणाला ओरबडण्यासाठी नाही, सुरक्षित राहण्यासाठी. जर हे राष्ट्र हिंदू झालं, हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झालं, तर आमची आई गोमाता, गाई ही कत्तलखान्यात जाणार नाही. ही गोमाता वाचेल आमची. हे साफ उद्देश आहेत आपले. आणि जर हिंदू राष्ट्र झालं तर आमची ही गंगा नदी सुद्धा व्यवस्थित राहील. नद्या पण आता एकदम सगळं घाण करून ठेवलेलं आहे. कधी कधी तर आम्ही तीर्थाच्या ठिकाणी जातो, काशीसारख्या ठिकाणी जातो, कुठं कुठं जातो, आणि कधी कधी आमचेच लोक म्हणतात काय नाही थोडंसं पाणी डोक्यावर टाक. इतकी पवित्र नदी आहे परंतु इतकी घाण करून ठेवलेली आहे इकडे. पर्यावरणाचा विषय आहे, सरांनी मांडला मगाशी. त्यामुळे या नद्यांचं पावित्र्य राखलं जाईल. आणि तिसरी गोष्ट, जर हिंदू राष्ट्र झालं तर या समाजामध्ये गुरुकुलाची निर्मिती होईल.
जे गुरुकुलं, जे वैदिक प्रशिक्षण मुलांना देण्यात येतं, जे आवश्यक आहे, मगाशी त्यासाठीच एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. आणि म्हणून ह्या गुरुकुलांची एक निर्मिती होऊ शकते, याला कोणी अडवू शकत नाही. म्हणून यासाठी हिंदू राष्ट्राची गरज आहे आणि आमच्या माता भगिनी पण सुरक्षित राहतील जर हिंदू राष्ट्र झालं तर. बरेच काही उद्देश आहेत, थोडे मी सांगितले. म्हणून आपल्या सर्वांना निवेदन आहे की आपण कालही तांदूळवाडीमध्ये मला बोलवलं होतं, मी 2 गोष्टी सांगितल्या, त्या 2 गोष्टी सांगतो आणि थांबतो. आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला एक गोष्ट करायची आहे. पहिली गोष्ट, तुम्ही 10 रुपये कमावताय. मगाशी मी सुरुवात अशी केली की सामाजिक जबाबदारी तुमच्यावरती आहे, माझ्यावरती आहे, ती झटकून जमणार नाही. तुम्ही 10 रुपये कमवताय, त्यातला कमीत कमी 1 रुपया तुम्ही आपल्या धर्मकार्यासाठी बाजूला काढून ठेवा. ज्यांना पटतंय त्याने हात वरती करा. काही समस्या आहे का? नाही. बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आहे. 1 रुपया, कारण ते धर्मकार्य म्हणजे दुसऱ्याचं आहे हे समजूच नका. हे कार्य माझं आहे, मला करायचं आहे, मला कंपल्सरी करायचं आहे. जसं एखाद्या मुलाला जन्म दिला, त्याला सांभाळणं आईचं कर्तव्य, बापाचं कर्तव्य, तसं या धर्माच्या कार्यासाठी प्रत्येकाने 10 रुपये कमवताय तर 1 रुपया काढा. शास्त्र तर म्हणतंय 5 रुपये काढा, 10 रुपयातले निम्मे काढा, पण असं कोणी काढणार नाही असं मला वाटते, म्हणून मी 1 रुपया सांगितलं. दुसरी गोष्ट, तुम्हाला भगवंतानी जेवढा वेळ दिलेला आहे, दिवसामध्ये 24 तास आहेत, आठवड्याला गुणिले 7 करा, तर जेवढा वेळ आहे, माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जास्त पण द्या, माझं काही म्हणणं नाही, आठवड्यातून 2 तास तुम्ही तुमच्या धर्मकार्यासाठी द्या. किती जणांना पटतंय हात वरती करा. हे योग्य बोलतोय का मी? थोडं कमीच बोललो की नाही मी? 2 तास म्हणजे काय हो? मोबाईलमध्ये रील्स बघता बघता 2 तास निघून गेलेले कळत नाहीत की 2 तास म्हणजे काय? म्हणून माझं सर्वांना निवेदन आहे, या 2 गोष्टी कमीत कमी आपण करूया. आणि जर हा संकल्प जर आज तुम्ही घेत असाल तर खरंच खऱ्या अर्थानं हे हिंदू संमेलन आज आपण महूद नगरीमध्ये घेतलं, हे सफल झालं असं म्हणायला काही हरकत नाही. नाही तर नुसतंच आता प्रसाद पण ठेवला आहे सरांनी आलो बसलो प्रसाद घेतला आपलं निघालं तर काही होणार नाही. कमीत कमी 2 तास आपल्याला द्यायचे आहेत आणि 10 रुपयामधला किती? कमीत कमी 1 रुपया आपण धर्मकार्यासाठी काढून ठेवायचं आहे. आणि आमचे जे काय तिसरं एक सांगतो जाता जाता, जे काही विकृत स्वरूप झाले समाजामध्ये, विकृत स्वरूप म्हणजे आपल्या सणावारांना जे विकृत स्वरूप आलेलं आहे. शिवजयंती असली त्यात पण काही दारुडे बेवडे सापडतात. इव्हन गणपतीचं मंडळ असेल त्याच्यामध्ये पण पत्ता खेळणारे दारू पिणारे लोक सापडतात. याचा कडक विरोध झाला पाहिजे आणि अशा लोकांना प्रोत्साहन नाही दिलं पाहिजे आपण. आणि बरेच मग आपले काय गोकुळाष्टमी असो, रामनवमी असो, शिवजयंती असो, धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती असो किंवा अजून कुठलं काही जे काय असेल, कुठल्याही सणामध्ये वारामध्ये आपल्या संस्कृतीनुसार जे सण आणि उत्सव आपण साजरे करतो त्याच्यामध्ये कोणतीही विकृती नको. जर विकृती करत असेल कोणी तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका, त्यांना मदत करू नका अशा लोकांना. आणि एक चांगला पायंडा समाजामध्ये आपण पाडायला पाहिजे. तर असं माझं एक नम्र निवेदन आहे. आणि मला संयोजकांनी या ठिकाणी बोलायला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च धन्यवाद देतो. जय श्रीराम.